आणि तब्बल आठवडाभर आधीच अचानक आलेला या मान्सूनमुळे दिलासा दिलाय आणि टेन्शन सुद्धा वाढलेलं आहे। कारण मान्सून आल्यानंतर शेतकरी पेरणीला सुरुवात करतात, मात्र मान्सून वेळेआधीच दाखल झाल्यामुळे शेतकऱ्यांचं गणितच बिघडून गेलंय। आता नेमकी पेरणी कधी करायची त्या संदर्भातला रिपोर्ट बघूया। वेळेआधीच धडकला मान्सून। बिघडलं शेतकऱ्यांचं गणित। कधी करायची पेरणी, शेतकऱ्यांना टेन्शन। दरवर्षी 6 किंवा 7 जूनला दाखल होणारा मान्सून यंदा वेळेआधीच म्हणजे तब्बल 10 दिवस आधीच महाराष्ट्राच्या भेटीला आलाय। उन्हाने करपून गेलेल्या महाराष्ट्राला पावसाच्या जलधारांनी चिंब भिजवून टाकलं। पण मान्सूनची ही घाई शेतकऱ्यांसाठी अडचणीची ठरते आहे, कारण राज्यात आतापर्यंत सरासरी 140 मिलीमीटर मान्सूनपूर्व पाऊस झालाय। अनेक ठिकाणी शेतीत पाणी साचलं, पिकांचं मोठं नुकसान झालं। पण त्यापेक्षा सुद्धा महत्त्वाचं म्हणजे खरीप हंगामाच्या पेरणीचं गणितच बिघडून गेलंय। मशागतीची कामच झालेली नसताना अचानक मान्सूनचं आगमन झाल्यानं पेरणी कधी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय। पुढच्या 2 दिवसात हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे। मे महिन्याच्या शेवटपर्यंत कोकण वगळता राज्याच्या इतर भागात हवामान कोरडं होण्याची शक्यता आहे। पुढील 2-3 दिवसात पावसाचा प्रवास काहीसा मंदावण्याची चिन्ह आहेत। येत्या 5 जून पर्यंत ही स्थिती कायम राहू शकते। 5 जून पर्यंत राज्यातील बहुतांशी भागात मान्सून दाखल होईल असा अंदाज आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी किंवा लागवडीची घाई करू नये। वापसा होईपर्यंत शेतकऱ्यांनी थांबावं असा सल्ला कृषी खात्यानं दिला। एकतर जिथं खूप जास्त प्रमाणात पाऊस पडलाय आणि आता शेतात जाणं शक्य नाही, तिथं शेतकऱ्यांना नॅचरली थांबावं लागेल। जोपर्यंत वापसा येत नाही तोपर्यंत तिथं पेरणी करता येणार नाही। आणि जिथं कमी पाऊस आहे तर तिथं शेतकऱ्यांनी थोडंसं योग्य पाऊस होईपर्यंत, म्हणजे आम्ही नेहमी सांगतो की साधारण 80 ते 100 मिलीमीटर पाऊस झालेला असला पाहिजे। आणि अपेक्षित खोली जर असेल ओलीची तर त्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी करावी। त्याप्रमाणे आम्ही ॲडवायझरी पण क्षेत्रीय यंत्रणेमार्फत शेतकऱ्यांना देतोय। दुसरीकडे पेरणीची घाई केली आणि नंतर पावसानं ओढ दिली तर पेरण्या वाया जातील, दुबार पेरणीची वेळ येईल असा धोक्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला। कृषी विभागाने कारण आत्ता पेरण्या केल्या आणि पुढं पावसाने वापसा आल्यावरच पेरण्या करणार आणि पुन्हा पावसाने ओढ दिली तर त्या पेरण्या वाया जातील, लोकांना पुन्हा दुबार पेरणी करावी लागेल। कृषी विभागाने आवाहन केलेलं आहे की ह्यामध्ये लगेचच पेरणीची घाई करू नका। ज्यावेळेस ते सांगतील की आता पेरणी करा त्यावेळेस आम्ही शेतकऱ्यांना आवाहन करू। मान्सून वेळेवर आल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। पण पेरण्यांचा घोळ झाला तर हाच मान्सून शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवू शकतो। त्यामुळे खरीपाच्या पेरण्यांची घाई करू नका, तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच पेरण्यांची कामं सुरू करा। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।